गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे तुम्ही सर्वी? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आता आम्ही कुठेतरी बाहेर चाललोत फिरायला आणि आमची मामी बघा कालच्या कपड्यांवर गाईज 2 वाजलं आता. बुरशी मामी बुरशी, आणि म्हणून आम्ही मामीला उठून येत नाही, मामी गेली वरती. आता आम्ही चाललोत गाईज फिरायला मस्त. कुठं चाललोत ते नाही माहिती, कारण की म्हणजे कोई बताता ही नाही. म्हणजे सांगलेला मावशीने मला काल, पण मी विसरले. म्हणून आता नाही तर तुम्हाला डायरेक्ट कुठं चाललो तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मग तिकडे गेल्यावर. ओके. आमचं युगू झोपला गाईस बघा, रॉकस्टार. तर गाईस आता आम्ही निघलोत चाललोत बघू. आता यानवी ट्रेनिंग केलं गाईस. सेम सेम बघा कशी बसलोत आम्ही. डायरेक्ट तिकडं पोचल्यावर चाललोत ते मला सुद्धा अजून माहिती नाही. तिकडे गेल्यावर पक्का हसायला आलाय काय झोप आले, तिला ऊन लागते इथून ना गाईस. तर आम्ही आलो आणि तुम्हाला दाखवू आम्ही कुठं आलो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही बघा आमची जेसिका, नाव पण हिचं ख्रिश्चन सारखंच बघा ना, जेसिका. मावशी तू कॅन्डल्स घेते, कॅन्डल्स नाही डॉल घेते, डॉल. बघा आम्ही एवढी जण आलो. दाखवतं काहीच तुम्हाला पुढे जाऊन. इथून मावशी डॉल घेते ती छोटीशी. इसको देखो, ये छोटे बच्चे को बघा, इसके भी सुंदर सुंदर डॉल्स. बघा एक सुंदर किती क्यूट आहे एकदम. बघा तुम्ही चायना मॉडेल दिसतो, तुम्ही उन्हातनं बघितलं. दात दुखतात का म्हणतात गाईस. तर आम्ही कॅन्डल घेऊन चालत आणि इथले शॉप बघा. आता तर ते ढाकून ठेवलं, बट त्या साईडला खूप छान होतं काय, छान भारी. इथून बघा तुम्ही त्या माली वगैरे. तुम्हाला ना मी जाताना सर्व शॉप दाखवेन एकदम भारी. नंतर जावा मावशी बघायला. हा जाऊ आपण. हा चर्च आहे गाईस बघा. तुम्ही सांगा कुठल्या चर्च आहे कमेंटमध्ये. लवकर लवकर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा कुठला चर्च आहे गाईस. आता आम्ही आलोत. असं काहीतरी सीट एरिया गाईस. बघा गाईस, तुम्हाला क्लोजअपमध्ये सर्व दाखवतो मी. झालं एवढी जण आणि मी व्लॉगिंग करतो गाईस. पहिला आपण चप्पल काढू. हे बघा ह्याचं फ्रंट. तर आता सर्व कॅन्डल्स टाकतात बघा. जाम भारी वाटतं गाईस. तर सांगते एकदम गोल्ड आहे. मावशी आता कॅन्डल्स. गाईस इथले शॉप बघा कसले भारी. मस्त ना, तिथे पण क्यूट एकदम, जाम भारी.
गाईस आता मी त्या चर्चमधनं जाऊन आलो आणि यांचा खानापिना चालू झाला गाईस. बघा बघते मी जी खायला आणले भरून लोकांना बघा कसं. गाईस आता आम्ही दुसऱ्या चर्चमध्ये आलो. कुठला आलो मावशी? सेंट मायकल चर्च. मायकल माहीम. बघायच ऊन आहे जाम पण चर्च बाहेर आहे. तुम्हाला फ्रंट दाखवता येत ना काय तर बॅक आहे पूर्ण हवाला चर्च आहे. तर आम्ही मामी मावशी आम्ही चाललो. चला गाईस तुम्हाला पण इथं मज्जा करूया. ती बघा कशी खातंय. गाईस आता आम्ही आलो आणि तिथं वेडिंग शूट करले. असं कॅप्चर नाही करू शकत बट ठीक आहे. बघा तिथं शूट चालू आहे त्यांचा. कसली क्यूट दिसते गाईस ना. नाही गाईस आता मी तो फर्स्टवाला चर्च बँड्राचा होता. कुठला होता मावशी तो? बॅसिलिका ऑफ आवर लेडी ऑफ द माउंट होता म्हणजे तो बँड्राचा होता. आता हा माहीम चर्च आहे. सगळं गाईस बघितलं असेल तुम्ही फ्रंट लुक जाम भारी गाईस. आणि इथं कोणची तरी वेडिंग आहे ॲक्च्युली म्हणून एवढी सर्व पार्टी पब्लिक आहे. जाम क्यूट दिसते. मला दाखवतो गाईस मी चर्चमध्ये जाऊन आतमध्ये. अच्छा गाईस मी ॲब्रो केलेत ना तर माझं ना इथनं काहीतरी उडला आहे कुठला तरी ॲब्रोचा म्हणून असं वाटतं वेगवेगळं. सो तुम्ही इग्नोर करा. तुम्हाला दाखवते मी आतमध्ये जाऊन. गाईस तर इथालती ना मावशींनी प्लेअर केलता की म्हणजे मला बेबी झालं तर मी एक छोटीशी गुडिया आणीन म्हणून. ती बघा डॉल. ती काय होतात विश मागितलेली मावशीने इकडं तर ती कंप्लीट झाली आणि ते पण मावशीला 14 वर्षानंतर बेबी गर्ल झाले. गाईस बघू शकता ती पण क्यूटी सोन्यासारखी. विश कंप्लीट झाली ना तर इकडं हाणून ठेवायचं ती वस्तू म्हणजे. देखो गाईस विश कंप्लीट. तर तुम्ही पण या गाईस विश मागायला आणि विश 100% पूर्ण होतं. ठेवलं आणि कॅन्डल पडली. हां कॅन्डल ठेवली आणि कॅन्डल पडली बघ ना. आशीर्वाद बी भेटला गाईस. ब्लेसिंग्स पण मिळाल्या गाईस. अजून काय पाहिजे गाईस. तर हा दुसरा चर्च आहे. वेडिंग आहे असं पण हां बाहेरचं दाखवलं. वेडिंग आहे मेन म्हणजे तेव्हा एवढं असं शाळेत तिकडं डेकोरेट. हे बघा काय आणि इथं वेडिंग आहे म्हणून पक्कीच आहे ना. बघू शकता तुम्ही. एकदम मी फर्स्ट टाईम अशी आले गाईस. नाही तर मी कधी आले नव्हते म्हणून फर्स्ट टाईम सर्व असं बघा तुम्ही पण. इथं व्हिडिओ शूट करणं अलाउड येतं ना ते पण नाही माहिती पण मी करते. गाईस फोटोशूट चालू आहे गाईस. बघा तुम्ही कसला भारी एन्जॉय करा तुम्ही पण. स्वप्न बघा गाईस तुम्ही पण लग्नाचे. जाम भारी कपल्स एकदम. बघा ना त्यांचं ओढणी गाईस पूर्ण म्हणजे ड्रीमी ना गाईस या सगळ्याचं. सो गाईस आता आम्ही आलो बीचवर. माहीम बीच. चला तुम्हाला पण दाखवतो आणि माझी केस इग्नोर करा गाईस. झितारलो अख्खी मी. आणि काय म्हणून गाईस मी काय करतो माहिती कुठं जाताना फक्त सनस्क्रीन लावतो आणि टोनर फक्त बस. बाकी कायच नाही. आणि आयब्रो फील करतो थोडं आणि ऑल मेकअप डन माझा गाईस. बोट बिटी आणि बघा कसला भारी जाम भारी क्लायमेट आहे गाईस. एकच नंबर. तुझं का असा आवाज होते काय गाईस. माती बघा गाईस मला अशी गोव्याची माती जाम भारी आहे. गोव्याची माती भारी. देखो गाईस व्ह्यू. गाईस तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी बोलू शिव्या ऐकायला आल्याच असते ना. आता पाठवून पण मामाला शिवी दिली पण इग्नोर करा गाईस कारण की आमच्या घरातल्यांची सवय शिवी देणं इज हॅबिट्स त्यांच्या. म्हणजे बोलताना पण 4-5 शिव्या अशा सहज निघतात. झाडं बघा जाम भारी.
गाईस आता आमचं फोटोशूट वगैरे झालं करून आणि तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवते गाईस आत्ताचा. सनसेट थोडा आलाय खाली खाली आणि सनसेट खालीच येतं ना, मी पण काही जाऊ इग्नोर. आणि इथं बोटी पण आहे गाईस. म्हणजे आपण ते कोली लुक वगैरे नाही कोली लुक वगैरे केलं तर फोटोशूटला एक नंबर जागा आहे. पण बँड्रा कुठं लांब पडलं एवढा. बँड्रा पण नाही कुठं आलो कुठेतरी एवढं लांब कसं म्हणजे जमणार नाही पनवेलशी ते पण. सो गाईस काय नाही भेटू गाईस. तर आता आलो आम्ही घरी आणि कधीच आलो पण व्लॉग आता स्टार्ट केला. आणि मी मसाजवाली मागवले गाईस आमच्या. नाही गाईस ही माझी बचपनची फ्रेंड आहे आर्या. बघू शकतो मी. मला एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंट बघा एकदम मसाज. तिने पहिला बॅक मसाज केली, हाताची मसाज केली, आता हेड मसाज करतो गाईस. एकदम आमची रॉकस्टार. बिझी असतं गाईस 24 तास बिझी असतं. तिथं आमची मामी बसली गाईस कोपऱ्याला. तर आम्ही थोड्या मिनिटात गाईस घरी निघू. तवसर आता आम्ही टाइमपास करतो गाईस. हा बरं वाटतंय. आता निघलो आम्ही सगळ्यांना बाय केला पण. बाय बाय. आणि जेसिकाला पण बाय केला. ही रडकी आहे गाईस एकदम. बाय बाय. भेटू लवकर. बाय बाय आई. बाय रॉकस्टार. बाय बाय. रॉकस्टार आम्हाला सोडत होते गाईस. भेटू लवकर. चप्पल चाल. चलो गाईस भेटू गाईस आपण पण डायरेक्ट घरी गेल्यावर. तर गाईस आता आम्ही घरी आलो. तर रेश्मा मावशीने मम्मीसाठी गिफ्ट आणलेलं गाईस ते दिलंय मीनी. बघा मम्मी आता अनबॉक्स करतो. मी नाही फोडला. गिफ्ट गिफ्ट मला गिफ्ट आवडतं गाईस फोडायला. गाईस आमची दीदी नव्हती तर मला कसं तरीच वाटलं. ड्रामा गाईस. 1 2 पैसे इन मन मिठाई मिठाई का रॉकस्टार क्या दिया इसमें. मिठाईचा बॉक्स दिलाय. मिठाई काजू कतरी किती एक्साइटेड आहात बघा गाईस. बघा बँडचा प्रसंग. स्वामींचं पाय माझा फेवरेट गिफ्ट आहे गाईस. एकदम म्हणजे आवडला मला मम्मीपेक्षाही जास्त. मस्त आहे. मस्त आहे ना. पाया पडलं रॉकस्टार मस्त एक नंबर. मम्मी थँक्यू. मस्त आहे भारी आहे. थँक्यू रेश्मा. थँक्यू सो मच भेटला गाईस मम्मी मावशीला. तर गाईस मी आपला ब्लॉग इथंच एंड करत आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. पप्पा बोलवते गाईस डबल. रॉक्सर आता इसका आंसर दो कमेंट में. गाईस जर तुम्ही कन्फ्यूज झाले असतील तर रेश्मा मावशीने हा गिफ्ट दिलता आणि मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीसाठी. पण रॉकस्टारनी मम्मीला ते हे दिलं तर पप्पा काय दिलं नाही ते पप्पा विचारते मला काय म्हणून. तर गाईस एवढाच आजच्यासाठी. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आजचा व्लॉग कसा होता. आणि आज जाम एन्जॉय केला गाईस. जाम मजा आली. तर आपला नेक्स्ट व्लॉग जरा लेट पण येऊ शकतं लवकर पण येऊ शकतं. तर वेट करा गाईस आपल्या नेक्स्ट व्लॉगसाठी. तर भेटू गाईस नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.